ही कथा अशाच एका सामान्य माणसाची आहे, ज्याचा कल हळूहळू गायत्री साधनेकडे कसा वळेला आणि त्याचं आयुष्य कसं बदललं याचं अगदी सहज सुंदर वर्णन यात आहे. माणसाच्या मनावर नियंत्रण ठेवणं हे सगळ्यात अवघड काम. हा अनुभव सांगतो की साधनेच्या आणि भक्तीच्या बळावर आपल्या मूलभूत इच्छा आणि वासनांवरही कसा विजय मिळवता येतो आणि मनाला एका उच्च पातळीवर कसं नेता येतं. आणि ही एक अत्यंत प्रभावी कथा आहे तरुण तारिणी माता यांची. एका स्त्रीच्या आध्यात्मिक प्रवासाची, तिच्या खोल अनुभूतींची आणि दैवी शक्तीशी असलेल्या तिच्या नात्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरू शकते. ही कथा ऐकून तर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. एका आई-वडिलांचं हरवलेलं बाळ श्रद्धेच्या चमत्कारामुळे त्यांना कसं परत मिळालं याची ही गोष्ट आहे. संकटाच्या काळात श्रद्धा कशी ढाल बनून उभी राहते हेच यातून दिसतं. कल्पना करून बघा, एखादी समस्या 20 वर्ष तुमची पाठ सोडत नसेल तर. हा अनुभव अशाच एका व्यक्तीचा आहे ज्यांनी चिकाटीने आणि सातत्यपूर्ण साधनेने आपल्या 20 वर्ष जुन्या समस्येवर मात केली. आरोग्याशी संबंधित आणखी एक अनुभव, जिथे एका व्यक्तीला सततच्या औषधपाण्यातून आणि डॉक्टरांच्या फेऱ्यांतून सुटका मिळाली. हे उदाहरण दाखवतं की आध्यात्मिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याचा पाया असू शकतं. असं मानलं जातं की जगात चांगल्या शक्ती आहेत तशा वाईट शक्तीही आहेत. ही कथा सांगते की आध्यात्मिक साधना एका अभेद्य कवचाप्रमाणे काम करते, ज्यामुळे कोणत्याही नकारात्मक शक्तीचा हल्ला निष्फळ ठरतो. आणि शेवटी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अपयशाबद्दलची ही कथा. जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात तेव्हा श्रद्धा आणि नव्याने केलेले प्रयत्न यशाचा मार्ग कसा खुला करतात हे या अनुभवातून अधोरेखित होतं. तर ह्या सगळ्या कथा म्हणजे निव्वळ अनुभव नाहीत, तर त्या अखंड ज्योतीचा आत्मा आहेत. ह्याच कथा या अंकातील विचारांना जिवंत करतात. त्या सांगतात की हा मार्ग केवळ पुस्तकातला नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा आहे आणि तो खरंच परिणामकारक आहे.